पुणेकरांच्या ट्रॅफिकचं टेन्शन मिटवणारा विद्यापीठ चौकातला दुमजली उड्डाणपूल आता एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आलाय। पुलाचं काम शेवटच्या टप्प्यात असल्याने आता या पुलाला कोणाचं नाव मिळणार या चर्चा सुरू झाल्यात। कोणाच्या नावाची मागणी जोर धरते याबद्दल जाणून घेऊया थोडक्यात। पुण्याच्या वाहतुकीसाठी महत्त्वाचा असलेला हा नवीन दुमजली उड्डाणपूल सध्या एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आहे। या भव्य फ्लायओव्हरला राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं नाव देण्यात यावं अशी जोरदार मागणी आता पुण्यातून येऊ लागली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ही मागणी लावून धरली असून अजितदादांनी पुण्याच्या विकासासाठी आणि या पुलाच्या कामासाठी घेतलेल्या मेहनतीचं हे फळ असावं असं त्यांचं म्हणणं आहे। पुणे विद्यापीठ चौक म्हणजेच ट्रॅफिकचं केंद्र, पण हा नवीन डबल डेकर पूल ही समस्या कायमची सोडवणार आहे। पुण्याच्या अत्याधुनिक पायाभूत सुविधांमध्ये हा पूल मोलाचा ठरणार असल्यामुळेच याला अजित पवार उड्डाण पूल असं नाव द्यावं असं पत्रही प्रशासनाला देण्यात आलंय। आता या मागणीवर सरकार काय निर्णय घेणार याकडे संपूर्ण पुणेकरांचं लक्ष लागलंय। राजकारणातल्या या नवीन वळणामुळे सोशल मीडियावरही चांगलीच चर्चा रंगली आहे। मग तुम्हाला काय वाटतं? पुणे विद्यापीठ चौकातल्या या नवीन दुमजली पुलाला अजितदादांचं नाव द्यायला हवं का? तुमचं मत कमेंट्समध्ये नक्की सांगा। बातमी म्हणजे थोडक्यात।